नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण पिक्सल लॅब तसेच बॅनर एडिटिंगची नवीन सिरीज सुरू करत आहोत। यामध्ये तुम्हाला पिक्सल लॅब ॲपचे पूर्ण माहिती, ते कसे वापरायचे, तसेच त्यामधील टूल्सची माहिती व त्याचप्रमाणे यामध्ये बॅनर एडिटिंग कशा प्रकारे करतात याची संपूर्ण माहिती देणार आहोत। तर याचे आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पिक्सल लॅबची बेसिक ओळख पाहणार आहोत। पिक्सल लॅब ॲप हे तुम्हाला प्ले स्टोअरवर सहजरित्या भेटून जाईल। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर आहे ते ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर त्या सर्च बार असतं, सर्च बारमध्ये तुम्हाला पिक्सल लॅबची जी काय टाईप स्पेलिंग आहे ती टाईप करून घ्यायची आहे, PIXELLAB पिक्सल लॅब टाईप केल्यानंतर इथं सर्च दिसून जाईल। तुम्हाला इथं जो काही लोगो आहे आपण पिक्चर्स एडिटर अशा नावाचं जे काही ॲप आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल। त्याचा लोगो अशा प्रकारे असतो। तर लोगोमध्ये तुम्हाला इथं जे काही असेल ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जे काही ॲप होल्डिंग नावाचे डेव्हलपर त्यांचे जे काही ॲप आहे पिक्सल लॅब ॲप इथं तुम्ही पाहू शकता। त्याचे जे काही डाउनलोड्स आहे तुम्ही बघू शकता इथं 10 करोड्स म्हणजे 10 करोडपेक्षा लोकांनी जास्त इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे। तर ह्यामध्येच आपण जे काही बॅनर एडिटिंग करणार आहोत, त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये काय प्रोजेक्ट फाईल कसे ॲड करायचे ते पाहणार आहोत। जे काही पिक्सल लॅब ॲप आहे तुम्ही इन्स्टॉल करून घेतल्यानंतर त्याला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर नवीन तुम्हाला जो काही इंटरफेस आहे पिक्सल लॅबचा तो अशा प्रकारे दिसून जाईल। तर यामध्ये तुम्हाला भरपूर सारे जे काही टूल्स आहेत ते दिसून जातील। इथं काही वरती टूल्स आहेत, त्याचप्रमाणे इथं खाली सुद्धा टूल्स आहेत। प्रत्येक टूल्सवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर काही ना काहीतरी त्याचे काही ऑप्शन्स आहेत ते येऊन जातात। तर अशा प्रकारे जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स तुम्ही कशा प्रकारे त्याचे यूज करायचा आहे त्याचा आपण जे काही व्हिडिओ ट्युटोरियल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व प्रकारे डिटेल्स मध्ये सांगणार आहोत। तर यामध्ये आपण जो काही याचा वरचे टूल्स दिसतात त्याला आपण टॉप बार टूल्स म्हणूया आणि खालचं जे काय असेल ते टॉप बॉटमचा असेल ते बॉटम बार मेनू बोलूयात। तर तुम्ही प्रत्येक ज्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ऑप्शनचे टूल्स आहेत ते ओपन होऊन जातात। तर अशा प्रकारे इथं जर तुम्हाला इथं एक डिफॉल्टचं एक ऑप्शन दिसेल, त्याच्या शेजारीच एक असतं माय प्रोजेक्ट नावाचं। त्याचे काय माय प्रोजेक्ट असतं, तुम्ही जे काही प्रोजेक्ट बनवले असेल किंवा मी जे काही PLP फाईल दिलेल्या असतात त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड केल्यानंतर त्या माय प्रोजेक्ट फोल्डरमध्ये येऊन जातात। तर इथं त्याची काय तुम्हाला माय प्रोजेक्ट नावाचं फोल्डर आहे ते याच्यात नाही। तर ते क्रिएट करण्यासाठी तुम्ही इथं जो काही हा प्रोजेक्ट आहे एक डेमो प्रोजेक्ट किंवा काहीतरी तुम्ही एक PLP फाईल याच्यात ऍड करून तो ऑटोमॅटिक जो काही माय प्रोजेक्ट आहे ते येऊन जातील। तर इथं सेव्ह ॲज अ प्रोजेक्ट करायचं। समजा तुम्ही बनवलेला प्रोजेक्ट आहे इथं सेव्ह केला, त्याला प्रोजेक्टला तुम्ही काहीतरी नाव देऊ, आपण हे नाव दिलं समजा, जे काय असेल तुम्ही नाव द्यायचं आणि इथं ऑटोमॅटिक जे काय माय प्रोजेक्ट नावाचं फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल। तर अशाच प्रकारचे जेवढे यामध्ये आपण टूल्स आहेत ते टूल्स कसे वापरायचे, त्याचा यूज कसा करायचा ते सर्व याच्यामध्ये सांगणार आहोत। आणि जे काय तुम्हाला मधले जो भाग दिसत असेल त्याला आपण कॅनव्हास बोलू शकतो। तर कॅनव्हासची जी काही साईज असेल ती साईज आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते। तर ती साईज तुम्ही तुमच्या जर 3 डॉटवर गेले तरी इथं इमेज साईज जास्त दिसत असेल तर त्याच्यावर जो काही आपण व्हिडिओ आहे तो सुद्धा बनवणार आहोत। तर यामधील सर्व प्रकारचे एक टूल्स आहेत ते कसे वापरायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला येते सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर या प्रकारे तुम्ही प्रत्येक टेक्स्टवर क्लिक केलात, समजा ए वर गेला तर एचे जे काही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट जर आपण इथं एडिट केला तर टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं तुझे काय टूल्स आहेत ते ओपन होऊन जातात। तशाच प्रकारे इथं तुम्ही जो काय दुसरा टूल आहे इथं दुसरा टूल्स मध्ये शेप्स मध्ये समजा आपण एक ऍड करूयात शेप, म्हणजे जे काय तुम्ही इथे इमेजेस ऍड करतात त्या प्रकारे त्याचे इमेजवर क्लिक केलं तर इमेजचे जे टूल्स आहेत इथं सर्व प्रकारचे टूल्स आहेत ते येऊन जातात। तशाच प्रकारे इथे जे काही टूल्स आहेत तेच तुम्हाला इथं सुद्धा पाहायला भेटतील, म्हणजे जे इथं तुम्ही यूज करणारे टूल्स आहात तेच प्रकारे इथं सुद्धा असे टूल्स आहेत ते पाहायला भेटतील। तर यामध्ये बॅनर एडिटिंग कशी करायची, त्याची संपूर्ण टूल्सचा कसा यूज करायचा त्याचे काय आपले नेक्स्ट व्हिडिओ ट्युटोरियल ते येणार आहेत। तर जे काय तुम्हाला पिक्सल लॅब विषयी अडचण असतील तर त्यावर तुम्ही कॉमेंट सुद्धा करू शकता। तर हा जो काय आपला पहिला बेसिक पार्ट आहे तो इथेच संपलाय। तर जे काय नेक्स्ट पार्ट आहे ते व्हिडिओ येणार आहेत। जर तुम्हाला पिक्सल लॅब ॲप हे प्ले स्टोअरवर भेटत नसेल तर ह्याचं जे काय आपण लेटेस्ट व्हर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता।